रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला भाग आहे प्रार्थनेचे महत्त्व. एका सरोवराच्या तीरावर एक भाविक ईश्वराची प्रार्थना करीत होता. मनोभावाने अगदी मधुर आवाजामध्ये प्रार्थना चालू होती. एक वाटसरू चालत चालत त्या रस्त्याने जात असताना त्याने तो आवाज पाहिला आणि याची एकाग्रता पाहिल्यावर तो तिथे ओळाला. हा नास्तिक होता. तो म्हणला, अय काय करताय? मग मस्त आवाज आहे तुमचा, काय करताय? म्हणले, ईश्वराची प्रार्थना करतो आहे. म्हणले, कसला ईश्वर आणि कसला काय? हा नास्तिक होता. तो म्हणला, ईश्वर आहे आणि ईश्वर आपला आवाज ऐकतो, आपल्या मनोभावापासून मी प्रार्थना करतो आहे. म्हणले, मी काय ईश्वर मानत नाही. म्हणले, कुठे तुझा देव वगैरे? म्हणले, मी ते नंतर सांगतो, पण तुला पोहता येतं आहे का? म्हणले, हो. म्हणले, मग ते सरोवरावर जे कमळ दिसतंय ना आतमध्ये, श्वेत कमळ, पांढरं कमळ, ते जरा पोहत जाऊन तेवढं मला आणून दिलं तर बरं होईल. मग मी तुला ईश्वर कुठे आहे, काय असतं ईश्वर, ते मी तुला सांगतो. तो म्हणला, बरं बरं. त्याने आपले कपडे काढले, पोहत पोहत गेला, ते कमळ घेऊन आला. कमळ त्याला दिलं, याने अभिनंदन केलं आणि म्हणले, कुठे तुझा ईश्वर? म्हणले, बाबा रे, ईश्वर तूच प्रत्यक्ष माझा ईश्वर आहेस. कारण मला एका वैद्याने श्वेत कमळ औषधासाठी आणायला सांगितलं होतं आणि मग मी इथे आलो तर समुद्रामध्ये आतमध्ये लांब ते कमळ होतं आणि मला तर काय पोहता येत नाही, म्हणून मी ते कमळ आणू शकलो नसतो. म्हणून मी देवाची प्रार्थना करत होतो, हे देवा मला मदत कर. आणि त्यासाठी ती प्रार्थना चालू असताना माझा आवाज देवाने ऐकला आणि त्यामुळे तुला त्याने पाठवलं आहे. तो प्रेषित आहेस, तो देवाचा प्रेषित आहेस, तुला भावना दिली आणि म्हणून तू माझा इथे देव आहेस. तेव्हा यालाच देव म्हणतात आणि तो देवदूतच आहे. असा तो भगवंत आहे की तो भक्तांचा आवाज ऐकतो आणि त्याला येनकेन प्रकारेनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येऊन मदत करतो. त्यालाच देव म्हणतात. त्याची समस्या तो सोडवतो. योगक्षेमं वहाम्यहम असं म्हटलेलं आहे. द्रौपदीचा धावा ऐकूनी धावून या आले, ते मन निष्ठुर का केले. द्रौपदीचा धावा ऐकून आलाच की देव. तसंच प्रल्हादाच्या हाके सरसे खांबी गुरगुरले, निष्ठुर का केले. प्रल्हादासाठी आला, अनेक भक्तांसाठी आलेला आहे. तेव्हा त्यालाच देव म्हणतो आम्ही आणि त्याची मी प्रार्थना करत होतो. तो एक प्रार्थना आपल्याला संस्कृतमधली ऐकवतो आणि नंतर मी केलेली प्रार्थना आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे सद्गुरूची प्रार्थना आहे. ईश्वर कृपा, सद्गुरू कृपा आणि आत्मकृपा या तीन कृपा महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये ही सद्गुरूची प्रार्थनेने सद्गुरू आपल्यावर कृपा करतो. आणि दुसरी जी प्रार्थना आहे म्हणजे मी केलेली, नमितो सद्गुरू ज्ञानाचा सागरो, ज्ञाना परंपारो दिदले मज, ज्यांच्या कृपादाने ज्ञानाची दालने, उघडली निधाने सहज माझी, सर्व माझे गुरु तरलो भव पारो, रमलो निरंतरो ज्ञाना माझे. अशी सद्गुरूविषयी प्रार्थना आहे. तेव्हा प्रार्थना करा. भगवान आपणाला येनकेन प्रकारेनं मदत करील. आपण सकारात्मक बनतो, आपलं मनोबल वाढतो आणि म्हणून प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे. असा हा आजचा आपला भाग आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.